केवळ दत्ताचे हे चिबूड आम्ही श्रावण महिन्यात वगैरे बघायचं तर आणि छान माहिती देतो आपल्याला. चला धन्यवाद. अशी क्वालिटी असेल ना तसे त्याचे दर असतात. ही शेंग आलो बघा मस्तपैकी आहे आमच्या हा 20 रुपये. गड्यांचं वाटत कसं युद्ध असतं. कटिंग बघा कशी होतात. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतोय. मायबाप रसिको, आज मी इलं आहे देवगड तालुक्यातल्या शिरगावच्या आठवडी बाजारामध्ये. जो शिरगावचा आठवडी बाजार दर बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत असतात. जो शिरगावचा बाजार पूर्वंपार चालत इल्लो बाजार असा. या बाजारात आजूबाजूच्या पंचकृषीतले गावातले लोक येऊन आपली खरेदी विक्री करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. असं सुंदर बाजार तुमका बघूक नक्की आवडतलो. या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया देवगडच्या शिरगावच्या बुधवारच्या आठवडी बाजारात. देवगड शिरगाव या बाजारपेठेक लागूनच असलेल्या ह्या गणेश मंदिरात आपण गणेशाचं दर्शन घेऊन आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार असो. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्वमसी तमेव केवळ कर्तासी नांदगाववरून येणाऱ्या व देवगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरून सुरुवात करतो. सुरुवातीला सुंदर कलिंगड आता बघून मिळतात. ह्या बाजारात भरपूर कलिंगडा बघून मिळताली आहेत. हे बघा वेगवेगळ्या प्रकारची कलिंगड आहेत. 40-50 खायची दादा कलिंगडा खायची आहेत. आता डोंगरवाडी हा आचरा डोंगरवाडी आमच्या बोगट्यांची ही सुंदर कलिंगड. हे बघा मस्तपैकी 40-50 रुपयात लावलेली आहेत. सुरुवातीकच आपण ते बघतो. आता काय झालं, मे महिना जवळ येता किंवा आता एप्रिल महिना चालू आहे आणि मे महिना जवळ येतात. त्यामुळे मे महिन्यात मसाल्याची बेगमी म्हणजे पुढच्या 2 वर्षासाठी मसाला बनवला होता. तो मसाला बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात मिरची वगैरे आज बाजारात इलेली दिसतात. हे बघा 400 रुपये कशी किलो. 400 रुपये किलो ही शंकेश्वरी मस्तपैकी मिरची असेल लाल लाल. आणि हे मिरचीचे मोठे व्यापारी आहेत. अशी भरपूर ह्या शिरगावच्या बाजारात बरेचसे लोक येऊन होलसेल दरात मिरची विकत घेतात. या ठिकाणी सुद्धा मिरचीचे भरपूर ढीग आहेत. हे बघा हे दादा आहेत. साधारण त्यांच्याकडून आपण दर जाणूया. दादा काय दर आहेत मिरचींचे आज? मिरचीचे 500 आहे, 450 आहे, 400 आहे. जशी क्वालिटी असेल ना तसे त्याचे दर असतात. ही मिरची बघा एकदम लाल लाल आणि अगदी लांबच्या लांब अशी मिरची आहे. ही 500 रुपये किलो आहे. 400 रुपये 450 असे दर आहेत. आणि 300 रुपये पण आहेत. ही आहे मिरची 300. हां थोडंफार जास्त मोठ्या प्रमाणात घाऊक घेतली तर कमी जास्त होणार आहे ना, बरोबर ना. म्हणजे जास्त घेतली तर थोडंफार दर हां असं असे आहेत. म्हणजे बघा जरी 500 लावले तरी 450ला देणार. हां माल भारी दर्शनकारी. चला थँक्यू. अशा पद्धतीने मिरची भरपूर प्रमाणात बाजारात आज शिरगावच्या आपल्याला बघून मिळतात. भरपूर गोष्टी येतात. हे बरेचसे लोक होलसेलमध्ये विकत घेऊन मग बाजारामध्ये विकतात. असं सुद्धा प्रकार होता. कांदे बटाट्याची ही गल्ली आहे. आज कांदे बटाटे वगैरे आपण हे बघा भरपूर प्रमाणात होत. बरेचसे लोक जे नियमित घेणारे आहेत ते घेतातच प्रत्येकाकडे. आता आपल्या बाजारात आपण ठराविक दुकानं बघतो कांद्याची वगैरे, पण या ठिकाणी बघा भरपूर प्रमाणात कांदे आहेत आणि भाजी पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या आहेत. आता हे आपण जातो आपलं दादा पालेभाजी बघा मेथी पुदिना लाल माठ असे सगळे आहेत. मक्याची कणसा कांद्याची भाजी आणि पालकची जोडी कशी आहे आज? पालकची जोडी 20 रुपये. 20 रुपये. आणि मेथी 20 रुपये आणि कोथिंबीरची जोडी 20 रुपये. सगळं काही 20 रुपयाला. पुदिना पण आहे. कणसा हा हे बघा पुदिना बघा केवढा फ्रेश आहे. ही कशी जोडी आहे पुदिना? 10 रुपये. 10 रुपयाला पुदिनाची जोडी आहे. असं सगळ्या भाज्या हा आपला मित्र आहे आणि सगळ्या बाजारांमध्ये असतो. हे बघा कणसं कशी आहेत आज? 100ला 5-6 करून देणार. चला धन्यवाद. कांदे बटाटे वगैरे भरपूर प्रमाणात होलसेल विक्री होत आहे. त्यामुळे बरेचसे व्यापारी काही जे किरकोळ व्यापारी आहेत ते या ठिकाणी येऊन ह्या भाज्या किंवा कांदे बटाटे वगैरे विकत घेतात आणि मग ते आपापल्या गावागावात जाऊन विक्री होतात त्या कांदा बटाट्यांची. टोमॅटो बघा एकदम लाल लाल टोमॅटो आहेत. बघा टोमॅटोचा दर काय आजचा तो जाणून घ्या. दादा आज टोमॅटो कसे आहेत? हां एकदम लाल टोमॅटो आहेत. कसे आहेत किलो आज? 20 रुपये. बघा बरेच दिवस ना आज बाजारामध्ये आपण फिरतो. 20 रुपये किलोचा दर आहे सध्या. आता जवळपास मे महिना जवळ येत. एप्रिल चालू आहे. मे महिना जवळ येत. आज कांद्या बटाट्यांचा दर जाणून घेऊया आपण. काही बाजारांमध्ये अगोदरच्या बघितलं कांदे 100ला 5 किलो आणि बटाटे 30 रुपये किलो होतील. आजचा आपण कांद्याचा दर जाणून घेऊया. बघूया हे या ठिकाणी शॉर्टिंग चालू आहे. लसूण कांदे बटाटे कसे आहेत? कांदे आज किलो कसे आहेत? 100ला 5 किलो. आणि बटाटे
बटाटे 100ला 3 किलो, अगदी निर्मळ बटाटे. हे दादा आमचे आहेत, हे मोठे व्यापारी हे चांगल्या क्वालिटीचे, म्हणजे इंदोर बटाटे वगैरे असते. आणि आज लसूणचा दर काय दादा किलोचा? 1 किलो घेतले तर 150 रुपये देतोय, 40 रुपये. हां, 1 किलो 150 रुपये, 40 रुपये पाव. मागच्या मे महिन्यात आपण 400 रुपये वगैरे अशी लसूण बघितली होती. ते आता 140 150 रुपये किलो, म्हणजे 40 रुपये पाव किलो सुद्धा असं सुद्धा दर आहे. कांद्याचा व्यापार या ठिकाणी होता. आता आपण रस्त्यावरच्या बाजारात जाऊया. हे सगळं एकंदरीत बाजार बघितलो. सध्या एप्रिल महिना चालू आहे. आता ह्या ॲक्च्युली वारे आणि पावसामुळे यावेळी भरपूर प्रमाणात आंब्याचा मोहर किंवा काजवाचा मोहरसुद्धा खराब झाला. आणि मोहर खराब झाल्यामुळे उत्पादन घटला. तरीसुद्धा काजूच्या बिया खरेदीसाठी इथे दादा घेऊन बसतात. हे बघा, भरपूर प्रमाणात काजूच्या बिया खरेदी झाल्या आहेत. साधारण आपण त्यांचा दर आज जाणून घेऊया, काय दर आहे तो. दादा आज खरेदीचा दर काय हो? काजू बियांचा खरेदीचा दर 165 रुपये काजूच्या बियांची खरेदी होता. आणि मग या बिया कारखान्यात जाऊन त्याचे काजू गर काढले जातात आणि मग ते विक्रीसाठी बाजारामध्ये आपल्याला मिळतं. चला, धन्यवाद. जसं मालवण कट्ट्यावरच्या बाजारात ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतो, तसं शिरगावच्या बाजारात सुद्धा नेहमी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम असतात. परंतु मालवण कट्ट्याच्यापेक्षा जो रस्ता रुंद तरीसुद्धा ट्रॅफिक जाम होताच. बराच आता पाऊस पण जवळ येईल, म्हणजे मेच्या नंतर जून जुलैला पाऊस पडतात. या ठिकाणी कांबळी आहेत, कांबळी विकून ठेवलेली आहेत. ही पावसात उपयोग कांबळीच आहेत ना बाबाई? कशी आहेत ती? 600 रुपये सांगायचे. 600 रुपये सांगून कमी जास्त करणार म्हणजे हे बॉक्स वगैरे काय आहेत? हे सगळं काय बाळूमामा अगरबत्ती याच्यात बाळूमामांच्या ह्याच्यात बाळूमामांच्या गावातून आलेलं आहे. आदमापूर म्हणून बाळूमामांचं गाव होतं. तिथल्या ह्या सगळ्या अगरबत्त्या किंवा कांबळी विक्रीसाठी दादा घेऊन आले. तुम्ही आदमापूरला? नाही, मी मालपेतला आदमापूरला कायम जाणार आहे. अच्छा, बाळूमामांचे भक्त वर्ग आहे. हां, त्यामुळे हे बाळूमामांच्या गावातून आणून या सगळ्या विक्री करतात. कांबळ्यांची किंवा अगरबत्ती आहे त्यांच्या बाळूमामांच्या नावाने. साबण पण आहे का? हा साबण आहे का? हा साबण आहे. कशी काय किंमत आहे साबणांची? 20 रुपये. 20 रुपये. आणि ह्या अगरबत्त्या 100 रुपये. 100 रुपयाला कितीतरी अगरबत्ती आहे बघा. 50. ही 50 रुपयाला आणि 100 रुपयाला. म्हणजे भक्ती मार्गातून हे विक्री करतात, बरोबर ना? चला, धन्यवाद. पुढे आणखी जाऊया. आता बाजार भराक सुरुवात झालेली आहे. सकाळचे 9 वाजत दिले, त्यामुळे बाजार भरपूर प्रमाणात भरतं आता. आणि हे शिरगावचा बाजार पंचकृषीसाठी एकदम फेमस बाजार असतात. आजूबाजूच्या गावातले लोक या आठवडी बाजारात येऊन खरेदी करतात आणि मग आठवड्याची वस्तू घेऊन जातात. मग पुन्हा आठवड्यात पुढच्या बाजारात येतात. आणि काजू बी खरेदीची दुकानं भरपूर मिळतात. बघा, हो, तेवढेचे तेवढे आहेत. कारण 165 रुपये दर आजच्या काजू बियांच्या खरेदीचे. हे सगळ्यात एकदम व्यस्त व्यक्तिमत्व बाजारामध्ये असतात. मूडमध्ये असलं तर बोलतात, नाही तर कधी कधी बोलत पण. नमस्कार. आज मूडमध्ये नाही, त्यामुळे बोलणार नाही. आज मौन व्रत घेतलेला. हे बघा, हां, अरे बोलले. मी म्हटलं आज काय मौन व्रत वगैरे धरलं आहे की काय? ओके. नाही, गिरायक आपला देव आहे, त्यामुळे त्यांचा बाकी काय विषय बघायचो नाही. प्रश्नच नाही. आणि तुम्ही आणि गिरायक नसला तर आम्ही काय? काहीच नाही. चला, धन्यवाद. बरं, माणूस आपले कधी पण बोलतात छानपैकी, बरं वाटतं. अशी म्हणजे माणसं भेटली का बरी वाटतं. फळावर आपण आपले कष्टकरी कुठे बसले आहेत ते बघूया. कष्टकऱ्यांच्या साईडला जाऊया आता आपण. कलिंगड भरपूर इलेली आहेत. साधारण 40, 50, 60, 70 जशी साईज असतात तशी त्या कलिंगडाची किंमत असते. चला, नमस्कार दादा. काय म्हणता? बरेच दिवसांनी भेट झाली. कडाक्याने भाजी बिजीचा सगळा सत्याना झालेलो. अरे सगळं माणसाची बदल झालेलो असा. आणि भाजी आणता तो हिरवीगार काढून कस्टमरांचा सगळा नुकसान होतं. आणि आमचा पण देव काम कसरी वाटतं. काय होतं, हीट वाढली आहे. हीट वाढल्यामुळे कडाक्याने आता एप्रिल मे जवळ येलो ना, त्यामुळे थोडीशी हीट वाढली आहे. बरोबर. आपण भाजी खराब होता. भाजी खराब होता, त्याच्यामुळे मग आवक कमी. माझं घेतलं दचकून घेतलं म्हणून आम्ही नुकसानामध्ये जातो. आता काय करणार ते का? हो ना, काय नाही. मिरची बघा पिकून काल तरी आपला कष्ट काय सुटत नाही ना. सुटत नाही. कष्टाविना फळ नाही मिळते, आहे ना. कष्टाविना फळ मिळत नाही. पण चालत उन्हातानात उभे राहून भाजी विक्री करताच निसर्गाची कृपा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मोठी गोष्ट होय. चला, आनंद वाटतो. चालता तो चलत राहायचा. तसाच बरोबर. चला, काय सगळे 20-20 रुपयाचे वाटे लावलं. 20 रुपयाचे वाटे लावलं दादाने भाजीचे. भाजी उन्हाने कडाक्याने पुढे वाळली जाते भाजी. होय, बरोबर, खरी गोष्ट. माणसाची जरा घेण्याची जरा वांगी वगैरे आहेत.
या ठिकाणी नारळ भरपूर प्रमाणात, नारळाचं सध्या 40, 50, 30, 40 असे दर. ह्या कडक उन्हामुळे नारळसुद्धा तडकतात आणि नारळ खराब होतात. त्यामुळे पाणी मारलं जातं नारळावर, कारण नारळ थंड राहण्यासाठी. बरोबर ना ताई? कारण नारळ एकदम तापले ना की फुटतात ते, आणि फुटले की खराब होतात, तडा जातो, आणि तडा गेला की मग नारळ खराब होणार. हो, आता एवढं हीटच आहे बघा ना केवढी. आता 9 वाजले आणि हीट बघा केवढी आहे की नाही? बरोबर. चला पुढे आणखी जाऊया. आपले कष्टकरी कोण कोण इलेत ते बघूया. भोपळे, अरे चिबूड. आता ह्या दिवसात चिबूड कसं काय? चिबूडच आहे ना हो. अरे देवा, ह्या एप्रिल महिन्यात चिबूड दिसता बघा. ह्यो श्रावण महिन्यात वगैरे आपल्याला नेहमी बघू मिळायचो. या एप्रिल महिन्यात चिबूड आहे. म्हणजे 12ही महिने आता उत्पादन घेतल्या जातात गोष्टींचं, म्हणजे शेतीतून. त्यामुळे हे काही गोष्टीचं आपण कधी असे एप्रिलमध्ये वगैरे बघू मिळायचे नाही, ते गोष्टी आता एप्रिलमध्ये बघू मिळतात. म्हणजे चिबूड, चिबूड ह्यो विषय आहे, श्रावण महिन्याच्या दरम्यानच मिळतं. द्राक्षा भरपूर, द्राक्षाचे वाटे लावलेले आहेत की काय किलोवरती आहेत दादा? किलोवरती. कशी किलो आहेत द्राक्षा? मस्त वाटे लावले आहेत बघा, अगदी बागेत उभ्या राहिल्यासारखं वाटतं द्राक्षांच्या. 100 रुपये किलो द्राक्ष आहेत सध्या. कष्टकरी आपले अजून मिळत नाहीत आपणाक. हे सगळे आपले कोल्हापूर साईडचे वगैरे व्यापारी, आपले दादा आपले सगळ्या बाजारामध्ये, सगळ्या आपल्या व्हिडिओमध्ये असणारे व्यक्तिमत्व. नमस्कार. तुमचं दर्शन घेऊन माझ्या व्हिडिओची सुरुवात होता असं म्हणायला हरकत नाही. चांगली गोष्ट, पण तुमका बघितलं मला बरं वाटतं कष्ट तुमचा. चला, आज दादांकडे नेहमीप्रमाणे सगळ्या बाजारांमध्ये जशी त्यांच्याकडे भाजी असते तशीच आहे. मेथीची जुडी आज 20 रुपये का दादा? 20 रुपये. कोथमीर 20, मेथीची भाजी 20. त्याच्यानंतर जे काय भाजी असते ते साधारण 20 असंच दर असतात. आता ह्या एस टी महामंडळाची बस येईल. त्या एस टी महामंडळाच्या बसने लोक आता आपापल्या खरेदी करून गावी जाणार. काही लोक बाजार खरेदी करून घरी निघतात, काही लोक बाजार घेऊन घरात जातात, आणि काही लोक परत बाजार घेऊसाठी या गाडी नेतात. बघूया आपले स्थानिक कष्टकरी अजून भेटत नाहीत आपल्याला, म्हणजे कळत ते बघूया. बघा, हे स्थानिक कष्टकरी, त्यांच्याकडे काय काय आहे? तंबाखूच्या गोष्टी, म्हणजे पान खाण्याच्या गोष्टी वगैरे, सुपारी आहेत. मग थोडीशी खरेदी करूची आहे सुपारी आणि पानांची वगैरे बघूया. या ताई आहे, त्यांच्या या स्थानिक कष्टकरी आहे, त्यांच्याकडे हिरवा माठ आणि लाल माठ सुद्धा आहे. हे काय चिबूड होतो? ह्या दिवसात चिबूड कसे काय? उन्हाळ्यातले चिबूड घेऊया. उन्हाळ्यात सुद्धा आता चिबूड येऊक लागले. ह्या बघा, ट्रॅफिकचं नेहमी या शिरगावला लय त्रास होता, जाम होता. एक दुसरी गाडी येईल काय मग जाम झाला समजा. ह्या आमच्या नाही ताईंकडे आपली एक खरेदीची सुरुवात करा. एक जुडी द्या मला चांगली फ्रेश बघून. होय, एकच. पैसे, हे त्यांचे पैसे दिले. पिशवी द्या मला. हां, चला, धन्यवाद. मस्तपैकी भोपळे आहेत. भोपळ्याचे बेसी आहेत 20-20 रुपये. गावठी भोपळे आणि शेवग्याच्या शेंग्या, वांगी अशी आपल्या या दादांकडे मस्त फ्रेश आणि चांगली स्वस्त आणि मस्त भाजी. हे बघा, चिबूड बघा. आता हे चिबूड आम्ही श्रावण महिन्यात वगैरे बघायचे पूर्वी. आता गावठी चिबूड एप्रिल मे सुद्धामध्ये ही खरेदी, म्हणजे शेती केली जाते. म्हणजे हे सगळं कष्ट करून काढलं जातं, कारण हे आमचे स्थानिक शेतकरी आहेत. ते आता 12ही महिने पीक घेण्याचा प्रयत्न करतात. आचऱ्यातले चिबूड आहेत ते. असं सुंदर हा बाजार बघा. भाजी पण बघा किती फ्रेश आहे. केळी बघा का ती गावठी केळी. एक मिनिट, गावठी केळी भाजीची केळी आहेत ना ती? हे बघा, छान. ही आयनलची केळी, आचऱ्याची चिबूड, हा, आणि पालेभाजी बघा किती मस्त. हा, वांगी, भरणी, सगळ्या गाडी येतं ना. अरे बापरे, ट्रॅफिक जाम. दोन गाड्या आल्या का ट्रॅफिक जाम. या ठरलेलंच हा आमच्या शिरगावच्या बाजूला. 20 रुपये. पेरीचं वाटून 20 रुपये. काजूगर, ओले काजू, हा काजूगर आहे. आणि 40 रुपये. भाजीचे गरे 40 रुपये. 40 रुपये. हां, फणसाचे गरे भाजीसाठी लागणारे 40 रुपये. सगळी भाज्या वगैरे आहेत. लाल माठ 20 रुपये भाजीचे आपल्या कष्टकऱ्याकडे.
लाल मटण घेतो. काही एक लाल मटची जुडी द्या मला. ठीक आहे, याच्यात टाका जरा पैसे काढू दे. पैसे घ्या. चला धन्यवाद. कष्टकऱ्यांकडे मस्तपैकी हे बघा लिंब बघा किती फ्रेश आहेत. ताईंकडे लिंबाचा वाटा घेतला ते 20 रुपये. सुटे नाही होत. एक मस्तपैकी 4 लिंब घेतली. गावठी लिंब घेतली मस्तपैकी घेतली. आमच्या कष्टकऱ्यांकडे बघा भाजी वगैरे. धन्यवाद. आणि आता आपण आपल्या जाऊया आवडीच्या मासळी बाजारात. कपडे किंवा दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी या रस्त्याच्या कडेला त्याची दुकानं बसतात. दादा नारळ घेऊन आले. दादा नमस्कार. हो नमस्कार. काय म्हणता, बरे आहेस ना? हो बरेच दिवसांनी. जरा मुंबईशी येणार जरा उशिरा झाला यावेळी. बरे आहेस ना तुम्ही? दादांकडे नारळ आहेत. बऱ्याचशा वेळेला आपल्या घरगुती जीवनावश्यक वस्तू ज्या असतात त्या घेऊन ते बसतात बाजारामध्ये. आज त्यांच्याकडे नारळ आहेत. कपड्यांची दुकानं वगैरे. महिना जवळ येईल म्हणजे मसाला बनवण्याचे दिवस, त्यामुळे गरम सामान भरपूर प्रमाणात आज बाजारात असतो. स्टीलची भांडी. असं प्रवास करीत आपण मासळी बाजाराच्या दिशेने जातो. हो आजची तरुणाई मुंबईच्या दिशेने आपली धाव घेता. पण काही जे आपले ग्रामीण करणारी मुलं असतात, तरुणाई असते, ती तरुणाई बघून बरं वाटतं की गावात राहून आपला काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो, हे दृष्टिकोन असतं तरुणाईचा. हा माझा एक मित्र आहे. दादा नमस्कार. नाव कसं म्हणाला तुमचं? ओमकार बागलकर. ओमकार. कुठले तुम्ही? कणकवलीचे ओमकार बागलकर आहेत. एवढ्या या रस्त्याच्या कडेला आपलं त्यांनी दुकान लावलं आहे. पण त्या दुकानात काय काय ते बघूया. आपल्यासाठी जीवनावश्यक वस्तू ज्या खाद्यपदार्थ आहेत ते त्यांच्याकडे असत. ते बघा तांदूळ आणि व्हेज मंचुरियन, पकोडा, आटा वगैरे, पिठं आहेत, पापड आहेत, लोणची आहेत, खाजं आहे, आगूळ आहे आणि काढणे तांदूळ, उकडे तांदूळ, पोहे, अशा सगळ्या गोष्टी या दादांकडे आहेत, ओंकार दादाकडे आहेत. आणि बघा मस्तपैकी दुकान अगदी रस्त्याच्या कडेला बांधलं. दादा तुम्हाला समजा कोणी कुरिअरद्वारे तुमच्याकडून वस्तू मागवल्या तुम्ही पुरवू शकता का? म्हणजे कुरिअरने पाठवू शकता का? पाठवू शकता. म्हणजे समजा त्या तुमच्या ज्या या म्हणजे मी साधारण तुम्हाला दर सांगतो दादाकडे काय काय ते. हे तांदूळ कसे आहेत आपले? 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो आहेत. आणि आगोळीची बाटली कशी आहे? 150 रुपये लिटर आहे. हे घरगुती तुमचं लोणचं काय आहे बनवलेलं आहे ना? नाही, हे बाहेरचं आहे. बाहेरचं लोणचं आहे. आणि खाजं आहे, तांदूळ आहेत, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर हव्या असतील तर ओंकारला फोन करून तुम्ही कुरिअरद्वारे त्यांचे कॉस्ट जी असेल ती तुम्ही पे करून कुरिअरद्वारे तुम्ही मागवू शकता. तुमचा नंबर सांगा जरा. 9405 62 9404 हा असा ओंकारदाचा नंबर आहे. आता आपल्या मासळी बाजारात जाऊया. जो आवडीचा विषय मासळी बाजाराच्या सुरुवाती जवलो, कर्दी, सुकटा अशा सगळ्या गोष्टी आहेत. जवल्याची दर काय सदा शेअरचं काय? 50-2 हे शेअर. 30 रुपयाला शेअर आहे तसा छोटा. बोंबील आहेत. बोंबीलचं पॅकेट कसं आहे? छोटा 50 आहे आणि मोठा 100 आहे. छोटा 50 आणि मोठं 100 असे सगळे मासे. आणि आता हे आमच्या देवगडच्या ह्याच्यावरचे सुकवलेले खारवलेले मासे, दोडिया, शेंगटे, बांगडी वगैरे. शेंगटी कशी आहे ही जोडी? कशी आहे ती शेंगटीची? 300 रुपये जोडी, म्हणजे 150 रुपये एक शेंगटी आहे. असे सगळे सुके मासे सुद्धा भरपूर प्रमाणात या शिरगावच्या बाजारात मिळतात. म्हणजे काही मिळालं नाही तर तळे बाजारात नाही तर या शिरगावच्या बाजारात सुके मासे हमखास असतात. शेंगटे वगैरे भारी असतात, बळे आहेत सुकवलेले. दोडियांचं वाटतं कसं हो? 200 रुपयात दोडिया ही किती आहे? जवळजवळ 8-10 दोडिया आणि ती 6 दोडिया 100 रुपयात. 100-200 असे साधारण किमती आहेत सुक्या मासळीचे. मस्त वासच भारी येतं हो. म्हणजे भाजल्यानंतर जेवण आपोआप जाऊ काय कशाच्या खाली असे सुक्याचा वास येतात भाजल्यानंतर. म्हणजे खाण्यासाठी एकदम सुके आमचं बेस्ट नाही का हो? बाजारात आता मोठ्या प्रमाणात हां कालवा बघा मस्तपैकी आहे. आमच्या तांबडीची कालवं आणि अगदी जबरदस्त फ्रेश एकदम कालवं. या वहिनी आमच्या आहेत त्या कालवं विकतात आणि मी त्यांच्याकडे नियमित घेतो. खूप चांगली कालवं असतात त्यांच्याकडे. आणि आमच्या तांबडीच्या भूमीतलीच कालवं आहेत, माझ्याच गावची कालवं आहेत. पुढे आणखी जाऊया आपण. ताजे मासे बघूया काय काय येले आहेत ते बघूया. देवगड, मोरवा, तांबडेक या समुद्रकिनारी मिळणारे मासे या बाजारात उपलब्ध असतात. इथे गोबरे
गोबरे, राणे, शेंगटी, खरबे बांगडे, लेपी. दोडिया कशी आहे ती? आणि खरबे बांगडे 100. दोडिया 200, 100. आणि हे गोबरे आहेत ना 100 रुपये. म्हणजे 100-200 रुपयापासून मासे उपलब्ध असतात या आमच्या शिरगावच्या बाजारात. सगळ्या प्रकारचे मासे बघूया, काय काय वेगवेगळेच मासे दिसतात थोडेसे. हे बोडाई आहे ना, बोडाई आहे हो. बोडायो, माकले, सुरमई, सनाके, गोबरे, परत बोडाई. आणि हय या ठिकाणी ताई आपलं शार्क मासो, जो आठवड्यातून एकदा खाऊ गो. हार्टसाठी शार्क मासो खूप उपयुक्त असतात. कटिंग बघा कशी होतात. होय रडत नाही दे होते काकावरतो. होय कसं साफ केले जातं बघा. मोरी मासा, मोरी मासा हा सी विटॅमिन्स युक्त आहे आणि त्याच्यामुळे आपल्या हार्टसाठी पण त्याचा उपयोग चांगला होता. हो नरम मासो आणि प्लस हार्टसाठी चांगलं, म्हणजे हृदय जो मोरी मासो खाता त्याचा हृदय अगदी चांगला राहतं असं म्हणतो. म्हणजे साफ करण्याचं स्किल बघा कसं आहे ते. अशा पद्धतीने साफ केलं जातं. म्हणजे चामडी एकदम कडक असते. हां चला पुढे आणखी जाऊया, बघूया खिचकेचे मासे बघू मिळतात ते. कर्ली कशी आहे ते? कर्लीचा वाटा कसा आहे? सॉरी कर्लीचा दर कसा आहे? 250-300 असे कर्ली आहेत, बोडाई आहेत, बांगडे आहेत ताईंकडे. आणि मस्तपैकी मोठे प्रॉन्स पण आहेत. हे का मोरी कापून ठेवली आहे का? मोरीचा वाटा कापून ठेवला. शिरगावच्या बाजारात सुद्धा भरपूर प्रमाणात. वहिनी नमस्कार. त्यामुळे ही सकाळच्या पियाण्याचे मासे पातांशा म्हणतात ना ते का? हे 85 आणि ते पेडवे कसे वाटे कसे आहेत ते? 50 रुपये. असे 50-100 असे मासे आपल्या या बाजारामध्ये उपलब्ध असतात. इथे सुद्धा कर्ली मासे, मोरी कापून ठेवली आहे काही. नालवा आहे, मोरी, नालवा असे मासे. नालवाची तुकडी बघा कशी तुकडी आहे ती? नालव्याची तुकडी 700 रुपये. बोडाई आहेत, छान छान मासे, किरकोळ मासे सुद्धा, छोटे मोठे वाटे आहेत. बघूया बघा गर्दी आहे थोडीशी बाजारामध्ये. वादळी मासो, खेकडे, समुद्री खेकडे, पेडवे मासे असे मस्त मासे आज या शिरगावच्या बाजारात असत. लेपी, मोरी, गेजर, लेपा असे सगळे मासे आज आपल्या शिरगावच्या बाजारात बघून मिळतात. इथे सुद्धा वाटे लावलेले आहेत, मोरी वगैरे कापून ठेवलेली आहे. मोठ्या लेपा, आपल्याला बांगडे बघून मिळतात मस्त आमच्या देवगडचे. खाडीत आपल्या खाडीतले मुळे आहेत आणि ही काळुंद्री आहेत ना. हो. आणि कशी वाटते? सौंदर्याचं वाटत कसं? 200 रुपये. आणि ही काळुंद्री 200 रुपये. बांगडे बघा मस्त की जाय बांगडे म्हणतो आम्ही त्याला. गोडे बांगडे सुद्धा म्हणतो ते का. जाय बांगड्याचं वाटलं. टोकी हां. आणि ते गोबरे या ताईंकडे सुद्धा आमच्या भरपूर चांगले मासे आणि फ्रेश मासे असतात आणि छान माहिती देतो आपण नेहमी. चला धन्यवाद. चला बांगडे हे बघा टोपी कसे आणलेले बांगडे आहेत, त्याचे वाटे लावले आहेत. हे खाडीतले मासे आहेत सगळे मस्तपैकी. खाडीतले मासे म्हणजे हे ताजे असतात का, रात्रीचे वगैरे फिशिंग केले जातात खाडीमध्ये, त्याचे मासे आणले जातात सकाळीच. चला या ठिकाणी होय ना गोड्या पाण्यातली मासेमारी सुद्धा केली जाते. आणि गोड्या पाण्यातली मासेमारी करून जाळं तसंच घेऊन ते डायरेक्ट बाजारात विक्रीसाठी आणले जातात. तर हे गोड्या पाण्यात सकाळी मारलेले मासेमारी म्हणजे गोड्या पाण्यात जाळी मारून पकडलेले मासे डायरेक्ट जाळी या बाजारात घेऊन येऊन त्याच्यातून मासे काढले जातात आणि वाटं लावलं होतं. कसं वाटो हो दादा? ह्यो माशांचं, हे सगळे माशांचं वाटो एकच आहे हो. 250 रुपये सगळे गोडे ताजे मासे आहेत एकदम सकाळच्या मासेमारीचे. हे बघा असे जाळ्यातून मासे काढतात आणि मग ते वाट्यात लावतात. असं हो मासे बाजार मस्तपैकी आमच्या शिरगावचं अगदी फेमस बाजार आणि सगळ्यांच्या आवडीचं बाजार. या ताईंकडे सुद्धा भरपूर मासे आहेत. हे बघा हलवे आहेत. हे मासो काय प्रकार? बोडाई. हां हे बोडाई आणि हे टोकी. ह्या माशाचं नाव बोडाई आणि हे टोकी आहे. ते गोबरे, हे तारले मासे. तारली सध्या भरपूर मिळतात ना.
सौंदाळे बांगडे वगैरे ताईंकडे छानपैकी मासे आहेत. चला धन्यवाद माहिती दिल्याबरोबर. असं सुंदर आमच्या शिरगाव देवगड शिरगावचं बाजार. आणि आज बुधवार असल्यामुळे लोक मासे घेऊसाठी आवर्जून या बाजारात येतात. सध्या नारळाची किमती वाढलेलीच आहेत आणि आत्ता हे तरीसुद्धा आमच्या शिरगावच्या बाजारात हे आमच्या तांबडेचे नारळ आहेत. आणि तांबडेच्या नारळात चव वेगळी असतात. त्याचं खोबरा पण जाड असतं आणि खोबऱ्यात चव पण खोबऱ्याची गोडी पण अवीट असतं. तर असे ह्या तांबडेचे नारळ हे मोठे नारळ 50 रुपये आहेत. हे नारळ मुंबईत वगैरे आपण घेऊ गेलो तर 60-70 रुपये त्याचं खर्च येतात. आणि ही कालवड आमच्या तांबडेच्या खाडीतली कसं पेलं म्हणाला असतं 100चे 3 पेले असं. तसं सुंदर बाजार आमच्या शिरगावचं जे आमच्या तांबडेच्याच आहेत ताई आहेत त्यांच्याकडे मासे छानपैकी आहेत. चला आता आपण पुन्हा एकदा आपल्या मुख्य बाजारात जाऊया. नव्याने काय येईल आता बघूया. वहिनी कालवा भरता चल इथे गाडी नव्हती. विड्याची पानं शेकडा कशी आहेत? 50 रुपये शेकडा. मला ना 20 पानं द्या ना. 20 पानं घेऊया दादांकडून आपण. म्हणजे 25च द्या. चला हां 20 रुपयाची येत आहे. विड्याची पानं घेऊया. धार्मिक विधीसाठी ती लागणार आहेत. पैसे जसे मे महिन्याचे दिवस जवळ येईल तशी बाजारात चारा बोरा येईल. कसे वाटतं आता चारा बोरांचं? म्हणजे हो रानमेवा रानात मिळणाऱ्या रानात झाडं असतं ती आणि या रानातल्या झाडांचं ती चारा बोरा काढली जातात आणि ती बाजारात घेतली जातात. तेवढं कसं वाटतं म्हणलं 20 रुपये ना. 20 रुपये वाटवा नाही दादा का असतील ते टाका याच्यामध्ये. ठीक आहे दादांकडे आपण 10 सुपाऱ्या घेतल्या 50 रुपयाला. त्यांच्याकडे सुपारी तंबाखू किंवा सगळ्या पाण्यात लागणाऱ्या गोष्टी मिळतात. पुढे आणखी जाऊया. या गल्लीत भाजीपालो भरपूर प्रमाणात मिळतात. भाज्या वेगवेगळ्या गावच्या किंवा शाहू मार्केटमधून येणारे भाजे या गल्लीत मिळतात. काही आपले परिचित जे व्यापारी आहेत ते सुद्धा या भाजी गल्लीत बसतात. हे बघा वाटे आहेत 20-20 रुपयाचे वाटे लावलेले आहेत. आणि आपले जे दादा आहेत नेहमीच सगळ्या बाजारांमध्ये असतात आणि आपला व्यापार छानपैकी बांधलेला असतो त्यांच्याकडे. हो साहेब नमस्कार. आज काय हो भेटलो मुलाखत झाली. हो काय आज टमॅटोचा दर कसा आहे? किलो लावले आहेत. होय काय घेतले होय. आता जसं बाजारात उशीर होता तसं गर्दी वाढतात. जसं अशा ST बस येतात तशी बाजारात लोक येतात खरेदी करूसाठी. आणि जी काही लोक खरेदी करतात ती आपली वस्तू घेऊन पुन्हा एकदा आपल्या घरापर्यंत निघून जातात. सध्या आज मिरचीची खरेदी मोठ्या प्रमाणात होता. मोठमोठे व्यापारी तसेच जे मसाले बनवणारे जे उद्योगधंदे आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी करतात असं दिसतं आज एकंदरीत बाजारात. वाटेगा 20 रुपये. आज कोबीचा दर काय दादा? कोबीचा दर काय? 20 रुपये कोबीचा दर आहे. टोमॅटो वगैरे लाल टोमॅटो वगैरे आहेत. टोमॅटोचा दर काय आज? 20 रुपये किलो आहे. मस्त अशी भाजी आहे फ्रेश भाजी या ठिकाणी मिळत असते. गाड्यांची ये जर नसता तेव्हा रस्तो बघून जरा बरं वाटतं. नंतर हा ट्रॅफिक जाम झाला हे बघा. प्रवासी लोकसुद्धा उभे आपापल्या घरात जाण्यासाठी बसची वाट बघतात. मी व्हिडिओ शूट करत असतो आणि बरेच जण आरमारी मराठा चाललो म्हणतात आणि बिचारे निघान जातात. असो काहीतरी बाजारामध्ये फिरताना लोक ओळखा कापण्याक लागले आहेत.
ही सुद्धा समाधानाची गोष्ट की कुठे आज मी गेलोय सिंधुदुर्गात खैरजरी बाजारात कोण ना कोणतरी आरमारी मराठा हो करून हाक मारणार मिळता ती समाधानाची पोच असता. आपण जर काय करतो तर लोकांका आवडता ह्याची पोच मिळता असंच म्हणूया. मायबाप रसिक कसं वाटलं हो देवगडच्या शिरगावचो आठवडी बुधवारचो बाजार. त्या बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडला असतो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिक धन्यवाद. जय हिंद.